नमस्कार, मी मॅकेन्झी राबरे वसई. वसईमध्ये विकासाचे टॉवर उभे राहतो. विकास तो नाही आहे की जो पुराचं पाणी आपल्या घरात घुसतोय. विकास समजलं जात आहे किती मजल्याचा टॉवर बनणार आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनी विचार केला पाहिजे. वसईची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता या वसईमध्ये किती आता लोकसंख्या अजून वाढली पाहिजे. 30 लाख लोकसंख्या आता या वसईत आहे. 1981 साली फक्त 2.5 लाख लोकसंख्या असलेली वसई या मागील 45 वर्षामध्ये तब्बल 30 लाखापर्यंत गेलेली आहे. 2016 रोजी MMRDने जो विकास आराखडा आलेला त्याच्यात त्यांनी म्हटलेलं की 2045 पर्यंत वसईची लोकसंख्या ही तब्बल 50 लाखापर्यंत पोहोचेल. वसईची लोकसंख्या 50 लाख पर्यंत पोहोचेल इतकं बोलून प्रश्न सुटत नाही. आज जे वसईमध्ये 30 लाख लोक राहतात त्यांना पिण्याचं पाणी मिळते, त्यांच्यासाठी योग्य हॉस्पिटल आहे, भूमिगत गटाराची व्यवस्था आहे पाणी जाण्यासाठी. या वसईमध्ये जी लोक राहतात त्या सगळ्यांना 24 तास विजेचा पुरवठा होतो. आपले रस्ते किती अरुंद आहेत. साध्या 2 बस समोरून आल्या तरी आपला रस्ता हा संपून जातो. प्रचंड रहदारी होते. वसईची भौगोलिक परिस्थिती आणि वसईत आता असलेले मूलभूत सेवा सुविधा लक्षात घेता या वसईमध्ये अजून लोकसंख्या वाढवणं म्हणजे आहे त्या लोकांवर अन्याय, आणि ज्या लोकांना आपण आणतोय त्याच्यावरही अन्याय करतोय. आणि त्यामुळे आता मजल्यावर मजल्याने हे जे टॉवर बनवले जात आहेत, FSI जो आपल्या इकडे ग्रामीण पट्ट्यात 0.33 होता तो आता 1 पर्यंत नेलेला आहे. त्याच्यामध्ये TDR घेऊन किंवा रस्त्याचा आसरा घेऊन तुम्ही तो 2 ते 3 पर्यंत FSI वाढवू शकता. अगदी शहरी भागात 4 पर्यंत FSI आहे. आणि तुम्ही आता वसईमध्ये 25 ते 30 माळ्याचे टॉवर बांधणार. इतक्या लोकांसाठी आपल्याकडे पाणी नाही, वीज नाही, रस्ते नाही, आणि आपण मात्र भरमसाठ बांधकामाला परवानगी देत चाललो. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण साधं उदाहरण बघूया आपल्या सनटेक प्रकल्पाचं. वसईच्या समुद्रकिनारी जो सनटेक प्रकल्प उभा राहत आहे, आजच पार नाक्यावर तुम्ही कुठल्याही वेळेला जा, प्रचंड तिकडे ट्रॅफिक झालेलं तुम्हाला दिसून येतं. मग 30 माळ्याचा सनटेक प्रकल्प झाल्यानंतर तिकडे किती मोठ्या प्रमाणामध्ये रहदारी होईल आणि ट्रॅफिकची समस्या जी आहे ती निर्माण होईल. तिकडल्या लोकांना पिण्याचं पाणी नाही. मग सनटेकमध्ये पाणी आणणार कुठून तुम्ही, किंवा या लोकांचं हिरावून त्यांना देणार आहेत का? वसईचे जे समुद्रकिनारी राहणारे जे गाव आहेत त्यांना विचारा. शनिवार आणि रविवार प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये समुद्रावर जे पर्यटक येतात, त्यामुळे शनिवार आणि रविवार वसईतले सगळे रस्ते प्रचंड रहदारीने भरलेले असतात. असं असताना अजून लोकसंख्या आपण वाढवणार. रस्ते आहेत तेवढेच आहेत, स्थानिकाची घरं तर फोडू शकत नाहीत. इकडे गटार आहेत तेवढीच आहेत. इकडे मूलभूत सेवा सुविधा जेवढ्या पाहिजे होते त्यापेक्षा निम्म्याने कमी आहे. म्हणजे असलेल्या लोकांवर अन्याय होत असताना नवीन लोकसंख्या आणणं, आणि मग सातत्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई, विजेची टंचाई, रहदारी, शाळा नाहीत, हॉस्पिटल नाहीत, ही समस्या कायम जर आपण तशीच वाढवत नेणार असू तर या वसईचं भवितव्य हे कुठेतरी फसलेलं आहे. आणि म्हणून जोपर्यंत आहे त्या लोकांना सर्व सेवा सुविधा मिळत नाही तोपर्यंत आता बांधकामाला परवानगी देण्यात येऊ नये, कुठल्याही बिल्डिंगला परवानगी देण्यात येऊ नये, असं धोरण वसई विरार महानगरपालिकेने राबवावं. म्हणून तुम्हाला आणि आम्हाला आवाज उठवावा लागेल. बिल्डरांचे साथीदार असणारे लोक हे करणार नाहीत, पण तुम्हाला आम्हाला या वसईतील प्रत्येक नागरिकांना जोपर्यंत आपल्याला आपले अधिकार, आपले मूलभूत अधिकार मिळत नाहीत, मूलभूत सेवा सुविधा मिळत नाहीत, तोपर्यंत आता नवीन कुठलंही कन्स्ट्रक्शन नको, कुठल्याही नवीन कन्स्ट्रक्शनला CC देऊ नये, यासाठी तुम्हाला आणि आम्हाला प्रयत्न करावा लागेल. आणि तो प्रयत्न करू तेव्हाच तुमच्या आणि आमच्या हक्काच्या सेवा आपल्याला मिळतील असा ठाम विश्वास आहे. धन्यवाद.